हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. MPSC डेली PYQ डोज या नावानं आपण लेक्चर सिरीज बघत आहोत आणि या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत, PYQ विचारलेले आहेत, विशेषतः GS संदर्भाने या ठिकाणी आपण ते प्रश्न डिस्कस करत आहोत. ओके, सो दररोज 10 प्रश्न या ठिकाणी आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून डिस्कस करत आहोत आणि विषय निहाय. ओके, सो पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने हे जे काही इनिशिएटिव्ह आहे ते आपण सुरू केलेलं आहे. ओके, यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर स्वतंत्रपणे क्विज बॅच देखील सुरू केलेले आहे, ज्याच्यामध्ये हे जे काही PYQs आहेत किंवा चालू घडामोडी संदर्भाने आपण सॅटर्डेला 15 प्रश्न त्या ठिकाणी पोस्ट करतो. तर त्या अनुषंगाने म्हणून आपण PYQs बॅच सुरू केलेला आहे आणि ते त्या ठिकाणी आपण PYQs जे आहेत ते क्विज फॉर्ममध्ये अवेलेबल करून देतो. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण डे 84 या दिवशी अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत प्रश्नांची 16वी सिरीज किंवा PYQ ची 16वी सिरीज या ठिकाणी बघणार आहोत. सो थेट लेक्चरला सुरू करूयात. आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच FRBM कायद्या संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. STI मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न काय विचारला गेलेला आहे की जे काही खालील विधाने आहेत त्या विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने कुठला ते शोधा, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अविधान दिलेलं आहे की केंद्र सरकारने हा कायदा 2004 मध्ये मंजूर कधी केला तर 2004 मध्ये, अशा पद्धतीने अविधानामध्ये म्हटले गेलेलं आहे. त्यानंतर आहे 2009 पर्यंत महसुली तूट घट करून शून्यावर आणणे हा या कायद्याचा उद्देश होता काय. आणि क विधान दिलेलं आहे की मार्च 2009 पर्यंत GDPच्या 3% पर्यंत राजकोषीय तूट कमी करणे निर्धारित केलेले होते. सो कुठला पर्याय किंवा कुठलं विधान या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, आता जे काही फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड मॅनेजमेंट बजेट जे काही फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट कायदा आहे तो भारत सरकारने एकंदरीतच सार्वजनिक वित्त व्यवस्थापनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि सरकारच्या जमा खर्चाच्या बाबतीत सरकारला शिस्त घालण्यासाठी हे जे काही ऍक्ट आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. ओके, सो त्याला मराठीमध्ये वित्तीय व्यवस्थापन जबाबदारी कायदा म्हटलं गेलेला आहे. ओके, सो हा कायदा कधी आलेला आहे तर प्रवर्तन अर्थात कायदा कधी तयार करण्यात आला तर हा कायदा FRBM कायदा 2003 मध्ये ऑगस्ट 2003 मध्ये मंजूर करण्यात आला. ओके, आणि 5 जुलै 2004 मध्ये प्रभावी झाला इन द सेन्स अंमलबजावणी 5 जुलै 2005 पासून या कायद्याची अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. मात्र कायदा कधी तयार करण्यात आला तर ऑगस्ट 2003 मध्ये. आता आपल्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं होतं की केंद्र सरकारने हा कायदा 2004 मध्ये मंजूर केलेला आहे. ओके, सो ते चुकीचे आहे, कारण 2003 मध्ये हा कायदा मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र याची जर अंमलबजावणी विचारलेली असती तर 5 जुलै 2004 पासून FRBM कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकलो असतो. ओके, सो या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. त्यानंतर ब स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे तर 2009 पर्यंत महसुली तूट घट करून शून्यावर आणणे हा या कायद्याचं लक्ष्य किंवा उद्देश होता काय, तर नक्कीच या ठिकाणी जे काही लक्ष होते तर लक्ष्यामध्ये काय ठरवण्यात आलेलं होतं तर प्रारंभिक जे लक्ष होते ते 31 मार्च 2009 पर्यंत राजस्व तूट अर्थात जे काही राजकोषीय तूट आहे ते 3% पर्यंत कमी करणे, तर त्याच तारखेपर्यंत म्हणजे 31 मार्च 2009 पर्यंत महसुली तूट आहे ते संपुष्टात आणणे अर्थात शून्यावर आणणे. ओके, सो 31 मार्च 2009 पर्यंत GDPच्या 3% पर्यंत वित्तीय तूट कमी करणे आणि महसुली तूट जे आहे ते 31 मार्च 2009 पर्यंत शून्यावर आणणे किंवा संपुष्टात आणणे अशा पद्धतीने हे जे काही कायदा आहे ते तयार केले. या FRBM कायद्याचा उद्देश किंवा लक्ष्य ठरवण्यात आलेलं होतं. ओके, आता आपल्याला ब स्टेटमेंटमध्ये दिलेलं होते की 2009 पर्यंत महसुली तूट घट करून शून्यावर आणणे बरोबर होतं का किंवा शून्यावर आणणे हे होतं का, आणि मार्च 2009 पर्यंत जे काही राजकोषीय तूट आहे ते GDPच्या 3% करणं होतं काय. सो ब आणि क हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, मात्र अ स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर ब आणि क असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी FRBM कायद्या संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच अतिशय सोपा आणि आपल्या अंडरस्टँडिंगचा भाग. या एकंदरीतच आपल्या लॉजिकच्या माध्यमातून किंवा एकंदरीत आपल्या अंडरस्टँडिंग वरून हे जे प्रश्न आहे ते सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो वनसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, भारताच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे काय आहेत, अशा पद्धतीने कारणे कोणती आहेत त्या ठिकाणी दिलेले आहेत. सो त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके,
सो भारत सरकारचं जे काही सार्वजनिक वित्त आहे, तर सार्वजनिक वित्तामध्ये जमा आणि खर्च, सार्वजनिक जमा आणि सार्वजनिक खर्चाचा आपण विचार करतो. तर सार्वजनिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गव्हर्नमेंटचा जो काही सार्वजनिक खर्च आहे तो वाढत चाललेला आहे. तर त्याची कारणे काय आहेत अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो अविधान दिलेलं आहे की संरक्षण खर्चात वाढ करणे आहे का, प्रशासकीय खर्चात वाढीमुळे सार्वजनिक खर्चात वाढ झालेली आहे का, नंतर आहे किंमत पातळीत वाढ झाल्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ झालेली आहे का, आणि ड विधानात दिलेलं आहे करामधील वाढ. ओके. आता सार्वजनिक खर्च म्हणजे काय, तर एखाद्या देशाच्या सरकारने सामूहिक किंवा वैयक्तिक गरजा जेव्हा भागवण्यासाठी किंवा सार्वजनिक वस्तू आणि सार्वजनिक सेवा प्रदान करण्यासाठी, ज्यामध्ये पेन्शन असतील, आरोग्य सेवा असतील, सुरक्षा असेल, सामाजिक सुरक्षेच्या जे काही वेगवेगळे योजना असतील, शिक्षणासाठी दिलेलं अनुदान असेल किंवा आपत्कालीन सेवा असतील, पायाभूत सेवांवर सरकारने केलेला खर्च असतील, सो याचा समावेश आपण सार्वजनिक खर्चामध्ये करत असतो. सो या ठिकाणी तेच विचारलेलं आहे की सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारणे कुठली आहेत. तर संरक्षण खर्चामध्ये वाढ आहे का, बरोबर आहे का, तर नक्कीच दिवसेंदिवस आपण आपले जे काही संरक्षण खर्च आहे ते त्याच्यामध्ये वाढ करत आहोत. का, तर आपले जे काही जे काही क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट व्हावा, अधिक जास्त जो काही आपले सैन्य दल आहे ते प्रगत व्हावा, त्यासाठी वेगवेगळे वेपन्स असतील, वेगवेगळ्या जे काही संरक्षणासंदर्भात जे काही डिव्हाइसेस असतील ते डेव्हलप करणे, त्यांना ऍडव्हान्स करण्यासाठी गव्हर्नमेंट जास्तीत जास्त त्यावर अधिक खर्च करताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जे विधान आहे ते बरोबर असणार आहे. नंतर प्रशासकीय खर्चात वाढ. तर प्रशासकीय खर्चात वाढ म्हणजे काय, तर जे काही प्रशासकीय नोकरदार आहेत त्यांना पगाराच्या स्वरूपामध्ये वर्षानुवर्षे किंवा दरवर्षी त्यांचा पगारांमध्ये इन्क्रीमेंट होत असतो. सो अशा पद्धतीने सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होताना दिसून येतो. त्यानंतर किंमत पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे देखील सार्वजनिक खर्चात वाढ होतो. तर किंमत पातळी म्हणजे वाढ म्हणजेच काय, तर थोडक्यात जेव्हा बाजारामध्ये जे चलन जे आहे, चलन पुरवठा एकंदरीतच इन्फ्लेशन, ओके, सो इन्फ्लेशन किंवा चलन वाढ ज्याला म्हटलं गेलेलं आहे. सो बाजारामध्ये वस्तू व सेवांच्या मागणी आणि पुरवठ्यामुळे चलनवाढ निर्माण होतो आहे. आणि अशा वेळेस गव्हर्नमेंटला देखील एकंदरीतच सामाजिक कार्य किंवा समाज कल्याणाच्या दृष्टीने जास्तीत जास्त खर्च करून गरिबांना योग्य प्रकारे न्याय देता येईल अशा पद्धतीने गव्हर्नमेंट त्यावर जे काही एक्सपेंडिचर आहे ते करत असतो. ओके. तर त्यामुळे देखील जे काही सार्वजनिक खर्च आहे ते वाढ होत असतो. आता ड विधान या ठिकाणी दिलेलं आहे की करामधील वाढ. आता जर गव्हर्नमेंटने करामधील वाढ झाली तर त्याला जे काही मिळणारा सोर्स आहे त्याच्यामध्ये वाढ होईल, ना की सार्वजनिक खर्चात वाढ होईल. ओके. सो थोडक्यात काय, तर करामध्ये वाढ झाली, कराच्या दरामध्ये जर गव्हर्नमेंटने वाढ केली तर जे काही कर भरणारे व्यक्ती आहेत किंवा त्यांना ज्यांच्याकडून ते कर भरले जात आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त महसूल गव्हर्नमेंटला प्राप्त होईल. यामुळे महसुलात वाढ होईल, तर सार्वजनिक खर्चात वाढ होणार नाही. ओके. सो ड या ठिकाणी आपण एलिमिनेट करणार आहोत. सो अ ब क या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे अ ब क, पर्याय क्रमांक 3. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी सार्वजनिक खर्चावर या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता सार्वजनिक वित्त व्यवहारासंदर्भाने या ठिकाणी जी काही इन्फॉर्मेशन आहे ते दिलेलं आहे, ते तुम्ही रीड करू शकता. याआधी आपण कितीदा तरी डिस्कस केलेलं आहे. ओके. सो पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच फेरा आणि फेमा संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. 1973चा विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा, ओके, ज्याला फॉरेन एक्सचेंज रेट रेग्युलेशन अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा केव्हा एकत्रित आणि सरलीकृत करण्यात आला. ओके. जो एकत्रित म्हणजे काय, तर इंटिग्रेटेड, आणि सरलीकृत म्हणजे काय, तर सिम्प्लिफाईड किंवा त्याच्यामध्ये शिथिलता करण्यात आली किंवा शिथिलता देण्यात आली. ओके. सो या ठिकाणी दिलेलं आहे मार्च 1978, डिसेंबर 1999, मार्च 2015, जुलै 2016. ओके. सो जो काही 1973चा फेरा ऍक्ट आहे, ज्याला विदेशी चलन विनिमयन अधिनियम, ओके, सो फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कधी मॉडिफिकेशन करण्यात आलं किंवा त्या फेरा ऍक्टच्या जागी नवीन जो काही ऍक्ट आहे तो कोणता ऍक्ट तयार करण्यात आलेला आहे. ओके. सो फेरा ऍक्टच्या जागी जो 1973 मध्ये तयार करण्यात आलेला होता त्याच्या जागी 1999 मध्ये फेमा ऍक्ट तयार करण्यात आलेला आहे. ओके. आता फेरा ऍक्ट आणि फेमा ऍक्ट काय आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. सो 1973 मध्ये जे काही विदेशी चलन विनिमय अधिनियम कायदा आहे, ज्याला फेरा ऍक्ट 1973 म्हटलं गेलेलं आहे, ते 1 जानेवारी 1974 पासून प्रभावी झाला किंवा अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. याचा प्राथमिक उद्देश काय होता, तर परदेशी चलन आणि सिक्युरिटीज मधील जे काही व्यवहारांचे नियमन करणे आणि देशातील परकीय जे काही चलन आहे ते चलन संसाधनाचे संरक्षण करणे. ओके. थोडक्यात काय, तर जे काही बाहेरून आपल्याला विदेशी चलन
प्राप्त होतो आहे किंवा आपल्याला बाहेरून आयात करावी लागत असेल तर त्यासाठी आपल्या देशातून जे काही परकीय चलन जातो आहे, तर अशा वेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर या फेरा ऍक्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपण विदेशी चलनाला कशा पद्धतीने आपण जे काही डॉलरच्या स्वरूपात असतील ते आपल्या देशासाठी काय संरक्षण करून ठेवता येईल. सो त्यासाठी हे जे काही विदेशी चलन विनिमय अधिनियम आहे ते तयार करण्यात आलेलं होतं. ओके. त्यानंतर त्याऐवजी एकंदरीतच आपल्याला माहितच आहे की 1991 मध्ये आर्थिक धोरण, त्याआधी काही जे आर्थिक अरिष्ट आहेत, आर्थिक संकट आहे ते आपल्या देशावर ओढवलेलं होतं आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी गव्हर्नमेंटने एलपीजी धोरण राबवलेलं होतं. ओके. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ओके. सो या धोरणाच्या माध्यमातून काही जे काही आपल्या अर्थव्यवस्थेतील जी काही महत्वाची क्षेत्र आहे ती सार्वजनिक जी क्षेत्र आधी होती ती आता खाजगी क्षेत्रासाठी खुली करण्यात आलेली होती. त्यामध्ये परकीय गुंतवणुकीला चालना देणे असतील, परकीयांकडून जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे अनुदान किंवा सोयी उपलब्ध करून देणे असतील आणि त्या माध्यमातूनच त्या अनुषंगानेच म्हणून जो काही फेरा ऍक्ट आहे जो आधीचा 1973 मध्ये तयार करण्यात आलेला होता त्यामध्ये मॉडिफिकेशन करून त्यामध्ये काहीशा शिथिलता देण्यात आलेली आहे. ओके. सो त्यासाठी नवीन त्यामध्ये मॉडिफिकेशन करून 1999 मध्ये फेरा ऍक्ट रद्द करून त्याऐवजी नवीन विदेशी चलन व्यवस्थापन अधिनियम, ज्याला फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे, तो नवीन कायदा तयार करण्यात आला, ज्याची अंमलबजावणी 1 जून 2000 पासून व्हायला सुरुवात झालेली आहे. ओके. सो या ठिकाणी तेच दिलेलं आहे की तो ऍक्ट कधी एकत्रित करण्यात आला. ओके. सो फेरा ऍक्ट जो आहे तो इंटिग्रेटेड करून आणि त्यामध्ये शिथिलता कधी देण्यात आली तर डिसेंबर 1999 मध्ये हा जो काही ऍक्ट आहे फेमा ऍक्ट तो तयार करण्यात आला आणि एकंदरीतच त्याची जी अंमलबजावणी आहे ती 1 जून 2000 पासून सुरुवात झाली. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे जाऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच जागतिकीकरणासंदर्भाने अलीकडे एसटीआय मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. खालीलपैकी कोणते जागतिकीकरणाचे मापदंड नाही अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वस्तू व सेवांचा मुक्त प्रवाह, त्यानंतर आहे भांडवलाचा मुक्त प्रवाह, तिसरा आहे श्रमिकांचा मुक्त प्रवाह आणि चौथा आहे जागतिक स्तरावर सामाजिक व आर्थिक समानता. सो जागतिकीकरणासंदर्भात जे काही निकष आहेत किंवा जागतिकीकरण म्हणजे काय तर त्यामध्ये कुठल्या मापदंडाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला नाही. ओके. किंवा त्याचे मापदंड कुठले आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. आता जागतिकीकरण म्हणजे काय तर विविध देशांमधील जेव्हा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय परस्पर संबंध किंवा एकात्मता वाढवण्यासाठी जी प्रक्रिया अवलंबिली जाते तर त्याला जागतिकीकरण म्हटलं जाते. ओके. सो जागतिकीकरण म्हणजे थोडक्यात काय तर जेव्हा वस्तू व सेवा त्याचप्रमाणे जे काही सामाजिक असतील, आर्थिक असतील, सांस्कृतिक असतील या घडामोडींचा जेव्हा एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे, दुसऱ्या देशाकडून तिसऱ्या देशाकडे अशा पद्धतीने विविध देशांमध्ये त्या संस्कृती विषयी असतील वेगवेगळे घटक आहेत त्यांच्या आदान प्रदान जेव्हा केला जातो तर त्याला जागतिकीकरण किंवा ते जे काही संकल्पना आहे ते त्याला जागतिकीकरण असं नाव दिलं गेलेलं आहे. ओके. सो जागतिकीकरणामुळे जगातील बाजारपेठा एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान असतील, वस्तू आणि सेवांचा मुक्त प्रवाह यामुळे होऊ लागलेला आहे. आता त्याची काही मापदंड देखील ठरवण्यात आलेले आहे. नेमका आपण जागतिकीकरणामध्ये कशाचा समावेश करतो तर त्यामध्ये वस्तू आणि सेवांचा जो काही मुक्त प्रवाह आहे त्याचा समावेश जागतिकीकरणामध्ये केला जातो आहे. नंतर भांडवल व तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह. ओके. अलीकडे आपण बघतो आहोत की आपण वेगवेगळ्या देशातून आपल्या देशामध्ये एखाद्या वस्तू तयार करायच्या असतील तर अशा वेळेस आपल्या देशात जे काही वस्तू निर्माण कारखाने आहेत तर त्या कारखान्यांमध्ये विदेशातून आपण जे काही रॉ मटेरियल आहे ते इम्पोर्ट करत असतो किंवा आपणही इतर देशांना एक्सपोर्ट करत असतो. ओके. सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तूंचा असेंबल करण्यासाठी आपण त्या देशातून मुक्तपणे भांडवल व तंत्रज्ञानाचा जो काही प्रवाह आहे, मुक्त प्रवाह आहे तो करत असतो. ओके. श्रमिक व मजुरांचा जो काही मुक्त प्रवाह आहे. ओके. अलीकडे आपण बघतो आहोत की अमेरिकेसारख्या IT हब असणाऱ्या विकसित देशामध्ये भारतासारख्या विकसनशील देशांकडून जे काही तज्ञ व्यक्ती आहेत तर त्या ठिकाणी जाऊन सेटल होतात. ओके. सो IT सेवा देतात. ओके. सो श्रमिक व मजुरांचा मुक्त प्रवाह यामुळे आपल्याला दिसून येतो. सांस्कृतिक आदान प्रदान. ओके. कल्चरल जे काही इंटरफरन्स आहे यामुळे आपल्याला वेगवेगळ्या देशांमध्ये हे इंटरफरन्स वाढताना दिसून येतो आहे. सो या ठिकाणी मापदंड कुठले नाही तर वस्तू व सेवांचा मुक्त प्रवाह आहे का तर नक्कीच जागतिकीकरणाचा मापदंड म्हणून आपण त्याला कन्सिडर करू शकतो. भांडवल आणि तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह हे देखील या जागतिकीकरणाचे मापदंड आहे. त्यानंतर श्रमिकांचा मुक्त प्रवाह किंवा श्रमिकांची मुक्त प्रवाह हे देखील असणार आहे. मात्र जागतिक स्तरावर सामाजिक व आर्थिक समानता हे या जागतिकीकरणाचा जो काही मापदंड आहे ते आपण म्हणता येणार नाही. ओके. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4
या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 11व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान जे काही वेगवेगळ्या योजना गव्हर्नमेंटने आणलेल्या होत्या, ओके, आणि त्यातील सर्वात महत्वाची जी काही स्कीम आहे किंवा योजना आहे ती कृषी विकासासंदर्भाने राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे. सो या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते होते, अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ओके, 11व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते? पर्याय दिलेला आहे. एक, राज्य सरकारला कृषी व इतर क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे. दुसरा पर्याय दिलेला आहे भारतीय कृषी निर्यातदारांना सवलती देणे. तिसरा आहे सरकारसाठी महसूल निर्माण करणे. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी कोणतेही नाही. ओके, आता जे काही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास योजना जी लॉन्च करण्यात आलेली होती, तर त्याचा मुख्य उद्देश काय होता, तर कृषी क्षेत्रावर अधिक भर देण्यासाठी राज्य सरकारला तसेच इतर जे काही कृषी क्षेत्राशी जे अलाइड घटक आहे त्यांना चालना देणे आणि त्यामध्ये सार्वजनिक गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे. ओके, सो थोडक्यात काय, तर कृषी क्षेत्रावर जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हे या राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. आता 11व्या पंचवार्षिक योजना संदर्भाने हे आपण याआधी कितीतरी डिस्कस केलेलं आहे. यासाठी जी काही पंचवार्षिक योजना आहे ते देखील आपण आपल्या जे काही युट्यूब चॅनल आहे त्यामध्ये सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके, सो त्याची वेगळी प्लेलिस्ट देखील अर्थशास्त्राच्या संदर्भाने आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, सो त्या ठिकाणी आपण पंचवार्षिक योजना संदर्भात जे काही इत्थंभूत माहिती आहे ते आपण डिस्कस केलेलं आहे. सो 11व्या पंचवार्षिक योजनेचा जो काही कालावधी आहे तो 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतो. अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर मनमोहन सिंग आणि उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग अहलुवालिया. या योजनेचे जे काही मुख्य भर आहे ते जलद व सर्वसमावेशक वाढ. प्रतिमान काय स्वीकारलेले होते, तर पुरा प्रतिमान या 11व्या पंचवार्षिक योजनेचे पुरा प्रतिमान होते. प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरिया अशा पद्धतीने या पुरा प्रतिमान जे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मांडलेलं होतं. आता यामध्ये जे काही मुख्य भर आहे त्यामध्ये आर्थिक वृद्धी साध्य करणे, समावेशक विकास घडवून आणणे आणि सामाजिक सेवांवर जे काही खर्च आहे गव्हर्नमेंट सामाजिक सेवांवर जास्त भर देणे. ओके, अशा पद्धतीने या 11व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य भर आपल्याला दिसून येत आहे. ओके, या योजनेची उद्दिष्टे व लक्ष्य हे 6 गटामध्ये विभागले गेलेले होते. ओके, कुठले 6 घटक आहेत, तर आर्थिक वाढ, दारिद्र्य व बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण व शाश्वतता अशा 6 घटकांमध्ये हे जे काही 11वी पंचवार्षिक योजना आहे ते विभागले गेलेले होते. ओके, सो आयोगाने यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. सो आर्थिक वाढीमध्ये जे उद्दिष्ट आहे ते 8.1% GDPच्या 8.1% वृद्धी दर साध्य करायचे होते. मात्र साध्य किती झालेले तर 7.9%. सो अशा पद्धतीने दारिद्र्य, बेरोजगारी असतील, शिक्षण असतील, आरोग्याच्या सेवा असतील, पायाभूत सुविधांचा विकास असेल, पर्यावरण व शाश्वतता टिकवून ठेवण्यासंदर्भाने वेगवेगळे जे काही घटक आहेत या ठिकाणी स्वीकारण्यात आलेले होते. ओके, सो हे तुम्ही नंतर वाचून घ्या. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे बेरोजगारी संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात खालील अयोग्य विधान विचारात घ्या. ओके, सो अयोग्य विधान अर्थात चुकीचं विधान विचारात घ्यायचं आहे. प्रचंड बेरोजगार कामगारांची सीमांत उत्पादकता शून्य असते काय? त्यानंतर ब दिलेला आहे शहरी बेरोजगारी खुली नसते. खुली आहे. ओके, सो खुली आणि खुली म्हणजे ओपन. सो या ठिकाणी जी काही शहरी बेरोजगारी आहे ती खुली नसते का? त्यानंतर क दिलेला आहे घर्षणात्मक बेरोजगारी, ज्याला स्ट्रक्चरल बेरोजगारी देखील किंवा संघर्षजन्य बेरोजगारी म्हटलं गेलेलं आहे. सो घर्षणात्मक बेरोजगारी कामगार व बाजारातील अपूर्णतेचा परिणाम आहे. सो कुठला पर्याय या ठिकाणी अयोग्य किंवा चुकीचा असणार आहे? आता बेरोजगारी संदर्भाने जे काही बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी हे दोन मुख्य बेरोजगारी आपल्याला दिसून येतात. ग्रामीण बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी आणि छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. ओके, छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय, तर अतिरिक्त लोकसंख्येचा जो काही वाढ आहे तर त्या अतिरिक्त लोकसंख्येमुळे जेव्हा एखाद्या कामासाठी अतिरिक्त लोकसंख्या किंवा अतिरिक्त मजूर घेतला जातो आणि त्याचा जो काही त्या कामाचा जो काही वाढ आहे ते त्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत नाही किंवा त्या कामामध्ये जो काही आउटपुट आहे तो त्या प्रमाणात वाढलेल्या मजुरांच्या प्रमाणामध्ये जेव्हा निघत नाही
तर त्याला छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो अतिरिक्त श्रमिकांची जी काही उत्पादकता आहे, सीमांत उत्पादकता या ठिकाणी शून्य दिसून येतो आहे. ओके, सो या ठिकाणी स्टेटमेंट मध्ये तेच विचारलेले होते की प्रच्छन्न बेरोजगार कामगारांची सीमांत उत्पादकता शून्य असते. सो जे विधान आहे त्या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो अयोग्य असल्या कारणाने जर या ठिकाणी अयोग्य दिलेलं आहे, चुकीचा पर्याय असणार आहे. आणि ब अयोग्य हे देखील चुकीचं असणार आहे. आणि चौथा पर्याय दिलेला आहे आणि क अयोग्य हे देखील चुकीचे असणार आहे. सो आपल्याला अयोग्य विचारलेलं होतं आणि जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. सो पर्याय क्रमांक 2 अर्थात केवळ ब हे अयोग्य हा जो काही पर्याय आहे तो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर दिलेलं आहे शहरी बेरोजगारी खुली नसते. खुली नसते म्हणजे काय, तर ती बंद असते किंवा छुपी असते. तर छुपी बेरोजगारी आताच आपण बघितलेलं आहे. छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी आपल्याला ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेती क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो एखादा शेतकरी असेल, सो शेतीमध्ये जेव्हा अतिरिक्त कामगार आणला जातो आणि शेतीची जी उत्पादकता आहे ती आधीच्या तुलनेत जी काही आधी जितके मजूर होते तितक्याच प्रमाणामध्ये मजुरांमध्ये वाढ झाल्याच्या नंतर जे काही उत्पादन आहे त्यामध्ये वाढ जर होत नसेल तर त्याला आपण छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणत असतो. ओके, किंवा त्यांची जी काही सीमांत उत्पादकता असते ती शून्य असते, त्याला छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हटलं जातं. या विरुद्ध जी काही ओपन किंवा ज्याला खुली बेरोजगारी म्हटलं गेलेलं आहे तर ते आपल्याला शहरी भागामध्ये दिसून येतात. मात्र या ठिकाणी ब स्टेटमेंट दिलेलं आहे की शहरी बेरोजगारी खुली नसते, तर शहरी बेरोजगारी ही खुली स्वरूपाची असते. ओके, सो त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी अयोग्य असणार आहे. सो केवळ ब अयोग्य, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे घर्षणात्मक बेरोजगारी कामगार व बाजारातील अपूर्णतेचा परिणाम आहे. सो जे काही स्ट्रक्चरल किंवा संघर्षजन्य बेरोजगारी आहे, ओके, ते विशेषतः उद्योगांमधील जे काही संघर्ष आहे कामगार आणि जे मालक आहे त्यांच्या दरम्यान किंवा कामगारांच्या संदर्भाने बेरोजगारी जेव्हा तांत्रिक बिघाड असतील, विजेची टंचाई असेल, कच्च्या मालाचा अभाव असेल, अशा वेळेस किंवा कामगारांचा संप इत्यादीमुळे जेव्हा बेरोजगारी निर्माण होते तर त्याला संघर्षजन्य बेरोजगारी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी क जे स्टेटमेंट आहे ते योग्य असणार आहे. सो चुकीचा पर्याय असणार आहे केवळ ब. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, जे काही नरेगा ऍक्ट किंवा MG नरेगा ऍक्ट म्हटलं गेलेलं आहे ते कधी अस्तित्वात आला किंवा त्याची अंमलबजावणी कधीपासून सुरुवात झालेली आहे. STI मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ओके, सो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा डॅश डॅश रोजी अस्तित्वात आला. 2 फेब्रुवारी 2006, 12 फेब्रुवारी 2007, 2 फेब्रुवारी 2008, 22 फेब्रुवारी 2009. आता जे काही नरेगा, ज्याला MG नरेगा ऍक्ट म्हटलं गेलेलं आहे, आधी 2005 मध्ये हा जो काही कायदा आहे तो करण्यात आलेला होता. सो त्याला नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट या नावाने संबोधले जायचे. मात्र 2009 मध्ये महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यामध्ये महात्मा गांधीजींचं नाव त्याला देण्यात आलं आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना किंवा रोजगार हमी कायदा अशा पद्धतीने त्याला म्हटलं जाऊ लागले. ओके, सो हा जो काही कायदा आहे तो 2005 मध्ये लागू केला गेलेला होता आणि याची अंमलबजावणी 2 फेब्रुवारी 2006 या दिवसापासून सुरुवात झालेली आहे. ओके, सो अंमलबजावणी आपल्याला किंवा हा कायदा कधी अस्तित्वात आला अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो या ठिकाणी आपल्याला 2 फेब्रुवारी 2006 हा या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 1. ओके, आता या अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील गरीब लोकांना 100 दिवसांचा काम उपलब्ध करून रोजगाराची हमी दिली जाते. हे या नरेगा ऍक्ट किंवा MG नरेगा ऍक्टचा प्रमुख उद्दिष्ट किंवा एकंदरीत हेतू आपण म्हणू शकतो. ओके, सो गरीब लोकांना रोजगार प्रदान करणे, गावातील जलसंपदा असेल, सडक निर्माण असतील, वातानुकूलन अर्थात जे काही शेतीयोग्य जे कामं असतील, कृषी संबंधित क्षेत्रांचा विकास करणे. ओके, सो या MG नरेगा ऍक्ट अंतर्गत ही कामे केली जातात. ओके, सो गावातील गरीब लोकांना आत्मनिर्भरता प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच दारिद्र्य संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. STI मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. नियोजन आयोगाच्या मते जर ग्रामीण भागातील व्यक्ती डॅश एवढे उष्मांक मिळू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यात आहे असे मानता येते. ओके, सो जी काही कॅलरी निकष नियोजन आयोगाने ठरवलेला आहे तर
ग्रामीण भागासाठी किती कॅलरी निकष ठरवले गेलेले आहे आणि शहरी भागासाठी किती कॅलरी निकष ठरवले गेलेले आहे, त्यावरून जे काही प्रश्न आहे ते विचारण्यात आलेले आहे. ओके. सो ग्रामीण भागातील जी काही व्यक्ती आहेत, तर त्या व्यक्तीला, एका व्यक्तीला जर दिवसातून 2400 जे काही उष्मांक मिळत नसेल, तर त्याला आपण दारिद्र्यता असं म्हणू शकतो का, की 2100 की 2200 की 2300. ओके. आता यासाठी 1979 मध्ये अलग, ओके, सो YK अलग यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आयोगाने एक समिती स्थापन केलेली होती आणि या YK अलग समितीने शिफारस केल्यानुसार कोणत्या व्यक्तीला आपण दारिद्र्याच्या व्याख्येमध्ये समावेश करावा किंवा बीपीएल जे काही आहे, बिलो पॉवर्टी लाईन, सो बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली असणारे व्यक्ती किंवा कुटुंब यांचा जो काही निकष आहे ते कशा पद्धतीने असायला हवं, यासाठी ही जी काही अलग कमिटी आहे ती गठीत करण्यात आलेली होती आणि या कमिटीने शिफारस केल्यानुसार जीवनावश्यक गरज ही अन्न असल्याचे सांगत दारिद्र्य मोजण्याच्या चोपडीमध्ये अन्न घटकाचा समावेश केला आणि अन्न घटकाचा विचार करताना ग्रामीण भागासाठी 2400 किलो कॅलरी, ओके, प्रतिदिन, म्हणजे एखाद्या व्यक्तीला 2400 किलो कॅलरी प्रतिदिन अन्नातून जर प्राप्त होत असेल तर त्याला आपण किंवा दारिद्र्य म्हणणार नाही. दारिद्र्याच्या व्याख्येत त्याचा कन्सिडर करणार नाही किंवा शहरी भागामध्ये ते जे काही निकष आहे ते 2100 किलो कॅलरी असे ठरवण्यात आलेले होते. ओके. सो हे जे काही अलग कार्यगटाने जो काही शिफारस केलेले होते त्या पद्धतीने नियोजन आयोगाने जी काही कॅलरी निकष आहे ते ठरवलेले होते दारिद्र्याच्या मोजणीसाठी. ओके. सो या ठिकाणी नियोजन आयोगाच्या मते जर ग्रामीण भागातील व्यक्ती डॅश एवढे की उष्मांक मिळू शकत नसेल तर किती, तर 2400 कॅलरी ग्रामीण भागासाठी. सो पर्याय क्रमांक या ठिकाणी जर आपण बघितलं तर 2400 कॅलरी असणार आहे पर्याय क्रमांक 1. आणि शहरी भागासाठी विचारलेलं असेल तर 2100 किलो कॅलरी. ओके. सो 2100 कॅलरी उष्मांक. ओके. सो शहरी भागासाठी 2100 आणि ग्रामीण भागासाठी 2400 अशा पद्धतीने नियोजन आयोगाने ठरवलेलं होतं. मात्र 2011-12 मध्ये जेव्हा रंगराजन समिती गठीत करण्यात आली, तर या आधीच्या जे काही तेंडुलकर समितीपर्यंत जी काही दारिद्र्य संदर्भात जी काही समिती स्थापन केलेल्या होत्या त्यांनी कॅलरी निकषचा विचार करताना हेच निकष कन्सिडर केलेले होते किंवा विचारात घेतलेले होते. मात्र रंगराजन समितीने याच्यामध्ये बदल केले आणि त्यांनी असं ठरवलं की 2011-12 नंतर जी काही ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी जो काही निकष होता त्याऐवजी 2155 कॅलरी निकष असे ठरवण्यात आले. तर शहरी भागामध्ये जी काही 2100 कॅलरी निकष दारिद्र्याच्या मोजणीसाठी ठरवण्यात आलेलं होतं याआधी, ते 2090 अशा पद्धतीने कॅलरी निकष ठरवण्यात आलेलं होतं. ओके. सो रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये बदल करण्यात आले. 2155 कॅलरी निकष प्राप्त करण्यासाठी मासिक जो काही खर्च आहे ग्रामीण भागामध्ये एका व्यक्तीला 972 रुपये, तर प्रतिदिन खर्च 32 रुपये. आणि ते शहरी भागामध्ये 2090 कॅलरी निकष किंवा उष्मांक प्राप्त करायचे असेल तर मासिक खर्च 1407 रुपये किंवा प्रतिदिन खर्च 47 रुपये अशा पद्धतीने दारिद्र्य रेषा या रंगराजन समितीने जी काही दारिद्र्य रेषा आहे ती ठरवलेली होती. ओके. सो या ठिकाणी आपल्याला नियोजन आयोगाच्या संदर्भात विचारलं गेलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतरच्या जीएसटी संदर्भाने एसटीआय मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, वस्तू व सेवा कर ओळख क्रमांक जे दिला जातो आहे. ओके. सो वस्तू व सेवा कर संदर्भाने जीएसटी संदर्भाने जी काही जीएसटी नंबर प्राप्त होत आहे, तर त्या जीएसटी नंबरचे जे काही पहिले 2 अंक आहेत ते काय दर्शवितात, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. सो उत्पादन संकेतांक, सेवा संकेतांक, राज्य संकेतांक की देश संकेतांक. ओके. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही फॉर्मेट ऑफ जीएसटी चे जे काही नंबर आहेत आपल्या देशामध्ये. ओके. जीएसटी इन इंडिया. ओके. सो हे जे काही फॉर्मेट आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर सुरुवातीचे जे काही 2 डिजिट नंबर आहेत, सो या 2 डिजिट मध्ये आपल्याला काय दिसून येतो तर स्टेट कोड. ओके. सो स्टेट कोड आपल्याला या 2 डिजिट मध्ये असल्याचे दिसून येतो आणि तेच आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे की पहिले 2 अंक काय दर्शवतात. सो राज्य संकेतांक दर्शवतात, अर्थात स्टेट कोड दर्शवतात. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. त्यानंतरचे जे काही नंबर आहेत, सो 2 कोड नंतर जे काही नंबर आहेत ते पॅन नंबर दर्शवत असतात. त्यानंतर ते पॅन नंबर कुठल्या राज्यामध्ये एंट्री झालेले आहे ते या पॅन नंबरच्या नंतर दर्शवणाऱ्या संकेतांकामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अल्फाबेट दर्शवला जातो, एका पर्टिक्युलर अल्फाबेट. ओके. त्यानंतर आहे चेक सम डिजिट नंबर. ओके. सो जे काही डिजिट नंबर आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी अरेंज केले गेलेले आहे ते या ठिकाणी दर्शवलं जातं. ओके. सो जीएसटी संदर्भाने या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. जीएसटी अर्थात एक अप्रत्यक्ष कर वस्तू व सेवा
कर आपण म्हणू शकतो. ओके, सो गंतव्य आधारित अर्थात डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. यासाठी भारतीय राज्यघटनेत 101वी घटना दुरुस्ती करून जी 2016 मध्ये करण्यात आली आणि त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती 1 जुलै 2017 पासून सुरुवात झालेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने बेसिक जीएसटी संदर्भाने आणि जीएसटी हा कायदा आपल्याला इन डिटेल करणे आवश्यक आहे. ओके, सो याआधी आपण वेळोवेळी जीएसटी संदर्भाने बरेच इन्फॉर्मेशन डिस्कस केलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा किंवा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. एसटीआय मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी करण्यात आली का? आणि ब दिलेलं आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंड मधील जिनेवा येथे आहे. सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? फक्त ब, अ आणि ब दोन्ही की वरीलपैकी एकही नाही? सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? आता जागतिक व्यापार संघटना अर्थात WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही आधी 1947-48 मध्ये जी काही गॅट करार जे विकसित देश आणि जे काही भांडवलवादी जे देश होते त्यांनी एकत्र येऊन गॅट जो काही करार आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने ते स्थापन केलेलं होतं. तर त्या गॅट कराराच्या ऐवजी किंवा त्या गॅट कराराच्या जागी 1 जानेवारी 1995 ला ओके 1 जानेवारी 1995 ला सर्वसमावेशक अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भाने सर्वसमावेशक करार गॅट करार किंवा गॅट कराराच्या जागी WTO करार स्वीकारण्यात आला आणि त्यानुसार या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची अर्थात जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली. ओके, सो WTO ची स्थापना कधी झालेली आहे तर 1 जानेवारी 1995. सो जे स्टेटमेंट आहे या ठिकाणी दिलेले आहे ते योग्य असणार आहे. ओके, 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आहे. त्यानंतर मुख्यालय कुठे दिलेलं आहे तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय स्वित्झर्लंड या ठिकाणी जिनेवा या ठिकाणी दिलेलं आहे का? सो ब जे स्टेटमेंट आहे ते देखील योग्य असणार आहे कारण मुख्यालय स्वित्झर्लंड मधील जिनेवा या ठिकाणी या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात WTO चे जे काही मुख्यालय आहे ते अस्तित्वात आहे. ओके, त्यामुळे अ आणि ब दोन्ही पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता सध्याचा जर महासंचालक विचारला तर लक्षात ठेवा नगोजी ओकोन्जो इवेला. ओके, सो नगोजी ओकोन्जो इवेला हे या WTO चे डायरेक्टर आहेत. ओके, सो पहिल्या महिला आणि पहिला आफ्रिकन महिला ते ठरलेले आहेत. ओके, WTO चे महासंचालक होणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी WTO संदर्भाने बेसिक इन्फॉर्मेशन विचारलं गेलेलं होतं. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अर्थशास्त्र या विषयाशी निगडीत एकंदरीत PIQ ची 16वी सिरीज डिस्कस केलेली आहे. म्हणजे जवळपास 160 प्रश्न आयोगाचे आतापर्यंत आपण डिस्कस केलेले आहे आणि जवळपास 84 दिवस म्हणजे 840 प्रश्न आतापर्यंत या रोज 10 PIQ डिस्कस करण्याच्या इनिशिएटिव्ह आपण पूर्ण केलेला आहे. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.